नवोपक्रम चला करू पुस्तकांशी मैत्री. पुस्तक अभिप्राय सादरीकरण उपक्रम. सादर करते डॉक्टर उमाकांत जाधव. विषय मराठी. श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25. नवोपक्रमाचे शीर्षक चला करू पुस्तकांशी मैत्री. पुस्तक अभिप्राय सादरीकरण. स्पर्धकाचे नाव डॉक्टर जाधव उमाकांत लक्ष्मणराव. सहशिक्षक श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर. नवोपक्रमाचा परिचय. नवोपक्रमाचे शीर्षक चला करू पुस्तकाशी मैत्री. पुस्तक अभिप्राय सादरीकरण. नवोपक्रम सादर करते डॉक्टर जाधव उमाकांत लक्ष्मणराव. श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर. अनुक्रमणिका. घटक. नवोपक्रमाचे शीर्षक, प्रस्तावना, नवोपक्रमाची गरज व महत्व, नवोपक्रमाची उद्दिष्टे, नवोपक्रमाचे नियोजन आणि कार्यवाही, नवोपक्रमाचे यशस्वीता फलश्रुती, नवोपक्रमाचा समारोप, संदर्भ सूची व परिशिष्ट. शीर्षक चला करू पुस्तकांशी मैत्री. नवोपक्रम करता डॉक्टर जाधव उमाकांत लक्ष्मणराव. प्रस्तावना. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे यांची भेट झाली. त्यावेळी काळे सरांनी आपला काजवा हे आत्मचरित्र भेट म्हणून दिले व त्या आत्मचरित्रावर त्यांनी माझा अभिप्राय नोंदवा असे सांगितले. हो सर म्हणून पुस्तक अभिप्रायासाठी मी अडकलो आणि इतर कामकाजात 3.5 दिवसात ते पुस्तक वाचून काढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सत्याची कास जोपासणारा, मार्गाचरण करणारा, विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे न्याय देणारा, दिशादर्शक ठरणारा त्यांचा ऊसतोड कामगाराचा मुलगा ते प्राथमिक शिक्षणाधिकारी, हा प्रवास सर्वांना मार्गदर्शक स्वरूपाचा होता. त्याविषयी इयत्ता 9वी व 10वीच्या वर्गात बुलेटिनच्या तासात या पुस्तकाविषयीचा अभिप्राय विद्यार्थ्यांना सांगितला. तो त्यांना आवडला आहे. पण केवळ अभिप्राय सांगून प्रतिकूलतेवरती मात करणे विद्यार्थ्यांसाठी शक्य होईल का? तर नव्हे, तर विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचलीच पाहिजेत या निर्णयापर्यंत मी येऊन पोहोचलो. अनेक साहित्यिकांचा वावर, तसेच महाराष्ट्रातील थोर विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे सर व माजी प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सर यांच्याशी चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमाविषयी चर्चा केली. आपल्या परिसरामध्ये नामवंत साहित्यिकांची जडणघडण झालेली आहे. नवोदित साहित्यिक, युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त देवीदास सौदागर हा जेमतेम पदवीपर्यंत शिक्षण घेऊन टेलरचा व्यवसाय करणारा हा नवोदित लेखक आपली जीवनकथा उसवनच्या माध्यमातून मांडतो आणि युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त करतो हे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित करायचे ठरविले व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पुस्तकावर अभिप्राय नोंदवावेत आणि या चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमात सहभाग नोंदवावा. हे सुचवले. महत्वाच्या काही निवडक छोट्या पुस्तके हे ग्रंथालयाला भेट म्हणून देण्यात आली. काही मान्यवरांच्या हस्तेही या पुस्तकांचं संकलन केलं गेलं आणि पुस्तक अभिप्राय सादरीकरणाची महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या उपक्रमाची गरज व महत्व. आधुनिक युग हे अत्यंत तंत्रज्ञानाचे युग. करोनानंतर बदललेली शैक्षणिक परिस्थिती, शैक्षणिक धोरणे, संशोधनात्मक माहिती, अधिकाधिक वाचनावरती भर देणारी, तसेच विविध विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने वाचकापर्यंत ही माहिती पोहोचवणारी ग्रंथालयीन चळवळ, वाचन चळवळ मंदावत चाललेली आपल्याला दिसून येते. ती गतिमान करण्यासाठी तसेच निवडक पुस्तकांच्या माध्यमातून पुस्तक अभिप्राय सादरीकरण, अर्थातच चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमाची गरज खऱ्या अर्थाने वाटू लागली. एखाद्या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जडणघडण होते. पुस्तक अभिप्राय सादरीकरणामुळे त्याच्यातील नेतृत्व गुण, त्याच्यातील वक्तृत्व शैली विकसित होते. खऱ्या अर्थानं एक चिकित्सक दृष्टिकोन आणि वैचारिक पातळी वाढवण्याकरिता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व गरजेचा वाटतो. किशोरवयीन अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल, शारीरिक, बौद्धिक तसेच सामाजिक बदल, त्यांच्यात संस्कार रुजवण्याकरिता अत्यंत उपयुक्त म्हणजे वाचन चळवळ. या विचारातून इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते काही पुस्तके देण्यात आली आणि त्यामधून चला करू पुस्तकांशी मैत्री हा उपक्रम निवडण्यात आला. पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या या उपक्रमामध्ये लेखन कौशल्य विकसित व्हावे, संवाद सादरीकरण योग्य पद्धतीने करता यावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाची जडणघडण व्हावी, याकरिता अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमात समाविष्ट करून घेतले. विद्यार्थ्यांना पुस्तक अभिप्राय सादरीकरणासाठी वाचनाचे महत्त्व समजवले. ग्रंथालय, ई बुक गॅलरी यांना वारंवार भेट दिले पाहिजे, या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्या. वाचनाची व सादरीकरणाची गोडी वाढावी याकरिता चला करू पुस्तकांशी मैत्री हा उपक्रम महत्वाचा वाटतो. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या उपक्रमाचा कालावधी 21 जून 2024 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये हा नवा उपक्रम निश्चित करण्यात आला. लाभार्थींची संख्या इयत्ता 9वी व 10वीच्या एकूण 90 विद्यार्थी, त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वर्तमानपत्रातून पुस्तक अभिप्राय मांडणारे अभिप्रायकर्ते, तसेच माझ्या सहवासातील काही तज्ञ मार्गदर्शक, सहकारी इत्यादींची लाभार्थींची संख्या होती. चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमाची साधने विद्यार्थ्यांना ई साहित्याच्या माध्यमातून तसेच उत्तर चाचणी व पूर्व चाचणी ही प्रश्नावली याकरिता तयार करण्यात आली. वर्तमानपत्रातील लिहिले गेलेल्या अभिप्राय तसेच ऑडिओ व्हिडिओ सादरीकरणाच्या माध्यमातून रेकॉर्डिंग केलेले ई साहित्य ही उपक्रमासाठी साधने वापरण्यात आली. चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमाचे वेगळेपण, लोकप्रिय वर्तमानपत्रातून अभिप्राय सादर तर होतातच, पण YouTube चॅनल किंवा ई साहित्याच्या माध्यमातून अभिप्रायाचे सादरीकरण विद्यार्थ्यांना करता येणार होते. त्यातून त्या सादरीकरणाने अनेक अभिप्राय सादर करते यांना प्रोत्साहन प्राप्त होणार होते. ई बुक गॅलरीच्या माध्यमातून वाचन चळवळ गतिमान होणार होती. विविध अभिप्रायाची संग्रह ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून एक संकलनाची प्रेरणा विद्यार्थ्यांना प्राप्त होणार होती.
पुस्तक अभिप्राय सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांनी बनवलेले ऑडिओ, व्हिडिओ युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचे होणारे कौतुक तसेच विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक सादरीकरणाची स्पर्धा वाढली. विद्यार्थ्यांच्या पुस्तक सादरीकरणाचा आनंद वाढू लागला, उत्साह निर्माण झाला. चला करू पुस्तकाशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाचा हा उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले. चला करू पुस्तकाशी मैत्री हा पुस्तक अभिप्राय सादरीकरणाची उपयुक्तता. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणामध्ये युट्यूब, वर्तमानपत्र, मासिके इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी अनेक अभिप्रायांचे संकलन करण्यात आले. त्यानंतर या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले. सादरीकरण करताना त्यांच्यातील विविध कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्याचे ठरले. या उपक्रमाद्वारे पुस्तकांचे अंतरंग बाह्यरंग समजून अभिप्राय सादरीकरण विद्यार्थी करतील. लेखन कौशल्य त्यांचे विकसित होईल. पुस्तकातून विचार विश्लेषण करण्याची संधी त्यांना प्राप्त होईल. संवाद कौशल्य विकसित होईल. त्याचबरोबर संशोधन करण्याची संधी त्यांना प्राप्त होईल. पुस्तक अभिप्राय सादरीकरणामुळे त्यामध्ये अभिव्यक्ती निर्माण होईल. पुस्तकांचे महत्त्व समजेल. वाचनाची आवड निर्माण होईल. साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देण्याची संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल. तसेच युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम या माध्यमातून पुस्तक अभिप्राय सादरीकरणामुळे लोकप्रियता प्राप्त होईल आणि सादरीकरणासाठीची स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये वाढेल व संवाद कौशल्य, लेखन कौशल्य या सुप्त गुणांना वाव मिळेल. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाची उद्दिष्टे. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना प्राप्त करून देण्यासाठी खालीलप्रमाणे उद्दिष्टांची मांडणी करण्यात आलेली आहे. पुस्तक अभिप्राय सादरीकरणातून पुस्तकाचा मुख्य विषय, भाषाशैली, विशेषता यांची ओळख करून देणे हा पहिला उद्देश आहे. तर दुसरा उद्देश पुस्तक अभिप्रायातून पुस्तकाची उपयोगिता, नवनवीन संकल्पनांचा शोध घेणे. त्यानंतरचे उद्दिष्ट पुस्तकातील विचारांची चिकित्सा करताना सकारात्मक व नकारात्मक दोन्ही दृष्टिकोनातून समजून घेणे. पुस्तकाची तुलना इतर पुस्तकाशी करण्यास मदत करणे. पाचवा उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करणे. सहावे उद्दिष्ट आहे पुस्तकांचा सारांश व संदेश समजून घेणे. सातवा उद्देश आहे पुस्तकाच्या अभिप्रायातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणे. आठवे उद्दिष्ट आहे पुस्तकांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे. नववे उद्दिष्ट आहे पुस्तकाच्या अभिप्रायातून नवोदित लेखक लेखिका घडविणे, साहित्य चळवळ गतिमान करण्यास मदत करणे. वरील स्वरूपाच्या उद्दिष्टातून पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी निष्कर्षाप्रत पोहोचवण्यासाठी ही उद्दिष्ट उपयोगी होतील. तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि चर्चासत्र. सदर उपक्रम शाळेमध्ये राबवण्याकरिता मुख्याध्यापक श्री S.Y. कुलकर्णी सर तसेच सर्व सहकारी कर्मचारी यांच्याशी सर्वप्रथम चर्चा केली. नंतर त्यांची अनुमती घेऊन ज्येष्ठ मार्गदर्शक महाराष्ट्रातील विचारवंत डॉक्टर J.M. वाघमारे सर, प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सर यांचे मार्गदर्शन घेतले. यांच्याशी केलेल्या चर्चा आणि विचार विनयातून त्यांच्या सल्ल्यानुसार हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमाअंतर्गत अभिप्राय सादरीकरणाची कार्यशाळा घेण्यात आली. अनेक तज्ञांना निमंत्रित करण्यात आले
या मार्गदर्शनासाठी मराठवाड्यातील अनेक नामवंत लेखक, तज्ञ मार्गदर्शक म्हणून चर्चात्मक मांडणीसाठी सादरीकरणाच्या उपक्रम गतिशील करण्यासाठी समाविष्ट झाले. उपक्रमातील आवश्यक साधनांचा वापर. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरण उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांची आवड जाणून घेण्याकरिता पूर्व चाचणी व उत्तर चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्राप्त माहितीच्या आधारे सादरीकरणासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. अभिप्राय सादरीकरणासाठी संकलित स्वरूपामध्ये वर्तमानपत्रातील अभिप्राय, प्रिंट झेरॉक्स कॉपी, त्याबरोबर यूट्यूब ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अभिप्रायाचे साहित्याचे संकलन केले. माईकच्या माध्यमातून त्याचे सादरीकरण करावयाचे ठरले. पुस्तक सादरीकरणासाठी ऑडिओ व्हिडिओ ई साहित्याच्या माध्यमातून अभिप्राय सादरीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरले. चला करू पुस्तकांशी मैत्री या नवोपक्रम कार्यवाही दरम्यान केलेली काही निरीक्षणे. पुस्तक अभिप्राय सादरीकरणाचा क्रम. पुस्तक मैत्री या उपक्रमामध्ये इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावलीच्या आधारे पूर्व चाचणी घेण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पुस्तक वाचनाचे महत्त्व स्पष्ट करून अभिप्राय सादरीकरणासाठी तयार करण्यात आले. ई बुक गॅलरी ग्रंथालय यातून पुस्तके मिळवून अभिप्राय सादरीकरणासाठी वाचन कसे करता येईल हे स्पष्ट करून सांगितले. ई बुक गॅलरी ग्रंथालय इत्यादीच्या माध्यमातून निवडक पुस्तके अभिप्राय सादरीकरणासाठी तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली. पुस्तक वाचनातून अभिप्राय सादरीकरणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिलेल्या तासिकेमध्ये पुस्तक अभिप्रायाची कल्पना देण्यात आली. पुस्तक अभिप्राय सादरीकरणासाठी 14 आठवड्याच्या कालावधीमध्ये जवळपास 25 पुस्तकांचे अभिप्राय सादरीकरण करण्यात आले. तसेच पुस्तक अभिप्रायाच्या वर्तमानपत्रातील कात्रणाचीही चर्चा करण्यात आली. पुस्तक अभिप्राय सादरीकरणाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. ई बुक गॅलरी ग्रंथालय इत्यादीमधून काही निवडक पुस्तके पुस्तक अभिप्राय सादरीकरणासाठी चे उत्तम संवाद कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक अभिप्राय सादरीकरणाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. मराठवाड्यातील नामवंत लेखक, तज्ञ मार्गदर्शक, विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. या उपक्रमाअंतर्गत प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी अभिप्राय शब्दबद्ध केले. संवादात्मक स्वरूपात त्याचे सादरीकरणही केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यावरील अभिप्राय सादरीकरणाची निरीक्षणे करण्यात आली. या उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरवही या उपक्रमात करण्यात आला. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेकांनी वर्तमानपत्रात अभिप्रायाचे सादरीकरण करून तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते यूट्यूबवर अपलोड देखील केले. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या उपक्रमानंतर शेवटी प्रश्नावलीच्या साहाय्याने उत्तर चाचणी घेण्यात आली. नवोपक्रमाच्या कारवाई दरम्यान केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी ज्या पद्धतीने उपक्रम पुढे सरकत जाईल तशा पद्धतीने पुस्तक अभिप्राय सादरीकरण उत्तम प्रतिसाद विद्यार्थी देऊ लागले. चला करू पुस्तकांशी मैत्री नवोपक्रम पूर्ततेनंतर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी. विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला, अभिव्यक्तीला चालना मिळण्यास मदत झाली. पुस्तक अभिप्राय सादरीकरण करताना विद्यार्थ्यांचा बुजरेपणा, घाबरटपणा कमी झाला व संवादात्मक कौशल्य विकसित झाले. विद्यार्थी ई साहित्य ग्रंथालय, ई बुक गॅलरी, विविध चॅनल यातून निवडक पुस्तकांचा शोध घेऊ लागले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची जडणघडण या सादरीकरणाच्या माध्यमातून होऊ लागली. लेखन कौशल्य व सादरीकरण कौशल्य निर्माण झाले.
ई साहित्य ग्रंथालय, ई बुक गॅलरी या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरणाचा प्रयत्न विद्यार्थी करू लागले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्माण झाला. पुस्तके वाचनाला व हाताळण्याचा छंद निर्माण झाला. कथा, कादंबरी, आत्मचरित्रे, प्रवास वर्णने, ललित साहित्य, संकीर्ण साहित्य, बालसाहित्य या साहित्यांना समजून घेऊन भाषिक कौशल्यात वाढ झाली. तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे अभिप्राय सादरीकरणासाठीचे संदर्भ ग्रंथ तसेच लेखकाच्या इतर साहित्याचाही उपयोग कसा करावा हे विद्यार्थ्यांना समजले. पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात बदल झाला. त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले. तसेच धाडसाने उत्तम सादरीकरण ती करू लागली. निवडक पुस्तक वाचनाची उत्सुकता वाढली व उत्तम दर्जाचे स्पर्धात्मक सादरीकरण ते करू लागले. हे सादरीकरण करत असताना व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादरीकरणाचे ऑडिओ व्हिडिओ सादर केले. कार्यवाहीचे टप्पे. पूर्व परिस्थितीचा आढावा 20 जून 2024 मध्ये घेण्यात आला. मुख्याध्यापक व सहकाऱ्यांशी चर्चा 24 जून 2024 रोजी करण्यात आली. विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती 25 जून 2024 रोजी दिली. तर चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाची तासिका 26 जून 2024 रोजी सुरू केली. ग्रंथालय आणि ई बुक गॅलरी या माध्यमातून विद्यार्थ्यांची पुस्तक निवडीची प्रक्रिया 22 जुलै 2024 रोजी करण्यात आली. पुस्तक अभिप्रायाची कार्यशाळा ही 5 ऑगस्ट 2024 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये घेण्यात आली. त्यानंतर पुस्तक अभिप्राय उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग 23 ऑगस्ट 2024 रोजी करून घेण्यात आला. मार्गदर्शकांशी संवाद हा 3 सप्टेंबर 2024 रोजी साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिप्रायाचे सादरीकरण 17 सप्टेंबर 2024 रोजी केले. तर त्याची निवड आणि समारोप हा 14 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आला. या संपूर्ण अहवाल लेखन 22 ऑक्टोबर 2024 रोजी पूर्ण करण्यात आले. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणातील समाविष्ट उपक्रम ई बुक गॅलरी ग्रंथालयाला भेट, निवडक पुस्तकाचे अभिप्राय लेखन व सादरीकरण, पुस्तक अभिप्राय कार्यशाळा घेण्यात आली. तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तक अभिप्राय सादरीकरण त्यांच्याकडून करून घेण्यात आले. अभिप्राय सादरीकरणाचे ऑडिओ व्हिडिओ ची निर्मिती करून ई साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले. चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमात इतर अनेकांचे सहकार्य लाभले. त्यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक S.Y. कुलकर्णी सर, सर्व सहकारी, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्रजी पाटील, संस्थेचे सचिव श्री अजयजी जाधव, महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शक थोर विचारवंत डॉक्टर J.M. वाघमारे, माजी प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार, साहित्यिक श्री विवेक सौताडेकर सर, डॉक्टर विवेक घोटाळे सर, डॉक्टर संभाजी पाटील सर, डॉक्टर दुष्यंत कठारे सर, माननीय श्री सुरेंद्र पाटील सर यासारख्या मराठवाड्यातील अनेक लेखकांचे योगदान या चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरण कार्यशाळेत झाले. त्याचबरोबर विद्यालयातील ग्रंथपाल आशाताई खंदारे, सुलक्षणा नलवाडे, गीतांजली राजपूत, उत्तरा कोतवाड, संस्था सदस्या मेघाताई साळुंके, श्री A.P. तोगरे, नागनाथ चव्हाण, शेख हुसेन या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने, तसेच डायटच्या प्राचार्य गिरी मॅडम, प्राध्यापक कापसे सर, प्राध्यापक भापकर सर, श्री माने सर यांच्या अमूल्य अशा मार्गदर्शनामुळे ही कार्यशाळा यशस्वी झाली. चला करू पुस्तकांशी मैत्री पुस्तक अभिप्राय सादरीकरणाचे पुरावे
यामध्ये कार्यशाळेतील फोटो, उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या नोंदी, तज्ञ मार्गदर्शकांचे अभिप्राय, व्हिडिओ ऑडिओ सादरीकरणाचे व्हिडिओ, त्याचबरोबर वर्तमानपत्रातील पुस्तक अभिप्राय यांची संकलन केलेली कात्रणाची फाईल अशा माध्यमातून पुरावे सादर करण्यात आले. चला करू पुस्तकांशी मैत्री या अभिप्राय सादरीकरणाचा सांख्यिकी विश्लेषण करणारा दर्शवणारा पूर्व उत्तर चाचणीचा तक्ता आपल्या समोर सादर केला आहे. खऱ्या अर्थानं पूर्व चाचणीतील अभिप्राय सादरीकरण कार्यशाळेत असलेला प्रतिसाद आणि उत्तर चाचणीनंतरचा चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरण कार्यशाळेतील वाढता प्रतिसाद व झालेली उपयुक्तता यातून सांख्यिकी विश्लेषणातून सिद्ध होते. चला करू पुस्तकांशी मैत्री या सादरीकरणाचे फलित अर्थातच यशस्वीता, निष्कर्ष, अभिप्राय सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागली, लेखन कौशल्य सुधारले, विचार आणि विश्लेषण क्षमता वाढली, संवाद कौशल्य सुधारले, स्वाध्याय आणि संशोधन क्षमता वाढली, व्यक्तिमत्व विकसित झाले, साहित्य क्षेत्रात गोडी वाढली, विचारांची अभिव्यक्ती करण्याची क्षमता वाढली, पुस्तकांचे महत्त्व समजले, वाचन संस्कृती विकसित झाली, कथा, कादंबरी, आत्मचरित्रे, कविता संग्रह अशी साहित्य प्रकार ओळखली जाऊ लागली, पुस्तक सारांश संदेश समजून घेऊ लागली, संवादात्मक कौशल्यात वाढ झाली, पुस्तक वाचनाकडे, अभिप्रायाकडे विद्यार्थी वळले आणि उत्तम अशा प्रकारे ते सादरीकरण करू लागले. पुस्तक वाचनामुळे धाडसी प्रवृत्ती विकसित झाली. या सर्व गोष्टीतून खऱ्या अर्थानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी सृजनशील बनला पाहिजे, कल्पनाशक्तीचा विकास झाला पाहिजे, लेखन कौशल्य, क्रियात्मक कृतिशीलता वाढीस लागली पाहिजे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, पुस्तकांशी सांगड त्याच्याशी तुलना करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना लाभले पाहिजे, श्रवण, वाचन, लेखन, संभाषण कौशल्य विकसित झाले पाहिजे. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणातून ते सहज शक्य झाले. या नवोपक्रमास व वाचन चळवळीस विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी धाडस निर्माण करण्याचे काम पुस्तक अभिप्राय सादरीकरणातून झाले. यासाठी निवडलेल्या पहिल्या उद्दिष्टातून पुस्तकातील मुख्य विषय, भाषाशैली व विशेषत्वाची ओळख करून देणे, ती ओळख विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. संस्कारक्षम मूल्य रुजवण्यामध्ये या घटकाची खऱ्या अर्थानं उपयुक्तता सिद्ध झाली. यातूनच अनेक प्रभाव घडणाऱ्या घटकांची माहिती त्यांना मिळाली. पुस्तकाची उपयुक्तता, आवड निवड याबाबतची माहिती त्यांना प्राप्त झाली. दुसरं उद्दिष्ट होतं पुस्तक अभिप्रायातून पुस्तकाची उपयोगिता व नवनवीन संकल्पनाचा शोध घेणे. पुस्तक अभिप्राय सादरीकरणातून निवडक पुस्तकातील नवनवीन संकल्पना व उपयुक्तता लक्षात घेतली, नवसंकल्पनाचा शोध घेतला, त्याचबरोबर पुस्तकाचा सखोल अभ्यास करून त्यात उत्तम सादरीकरण त्यांनी केले. तिसरं उद्दिष्ट आहे पुस्तकातील विचारांची चिकित्सा करताना सकारात्मक व नकारात्मक दोन्ही दृष्टिकोनातून समजून घेणे. पुस्तक अभिप्राय संदर्भात सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही दृष्टिकोनातून मांडणी केली गेली. अभिप्राय सादरीकरणाची निवड, पुस्तकांची मागणी विद्यार्थी ग्रंथालयात जाऊन करू लागले, वाचनाला नवी दिशा प्राप्त झाली. चौथं उद्दिष्ट आहे पुस्तकांची तुलना इतर पुस्तकांशी करणे. निवडलेल्या व चिकित्सक दृष्टिकोनातून केलेल्या पुस्तक अभिप्राय सादरीकरणामध्ये पुस्तकांशी तुलना इतर पुस्तकांशी करण्यात आली. मूळ पुस्तक व त्याचा सारांश विविध पुस्तकात तपासण्यात आला. संदर्भीय पुस्तकांची मागणी ग्रंथालयात वाढू लागली. पुस्तकांची परस्पर तुलना करण्यात विद्यार्थ्यांची चढाओढ लागलेली दिसून आली. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करणे या पाचव्या उद्दिष्टामध्ये
याची सफलता खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली, वाचन क्षमता सुधारली. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केल्याने त्यांच्या ज्ञानात कौशल्यात भर पडली, संवाद कौशल्य सुधारले, व्यक्तिमत्वाचा विकास झाला. 6वं उद्दिष्ट पुस्तकाचा सारांश व संदेश समजून घेणे. पुस्तकाचे मुख्य मुद्दे नोंदविणे, पुस्तकाचा विषय, पात्रे, कथात्मक नोंदीच्या माध्यमातून पुस्तकाचे विश्लेषण, चांगली वाईट बाजू ओळखण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. पुस्तकांचा सारांश व संदेश समजल्याने सादरीकरण संक्षिप्त स्वरूपात विद्यार्थी करू लागले. पुस्तकाच्या अभिप्रायातून विद्यार्थ्यांच्या मूल्यांची रुजवणूक करणे. या 7व्या उद्दिष्टामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे कथनात्मक विश्लेषण, सामाजिक मूल्य त्यामध्ये रुजवली गेली, व्यक्तिमत्वाचा विकास, नैतिक मूल्य रुजवण्यात यशस्वी झाले. सामाजिक मूल्याची व शैक्षणिक कामगिरीत सुधारणा झाली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासास मदत झाली. पुस्तकांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे. या 8व्या उद्दिष्टामध्ये शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना पटले, नवीन ज्ञान प्राप्त झाले, विविध कौशल्य विकसित झाली. पुस्तक अभिप्रायाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास झाला. सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीवा निर्माण झाल्या, सामाजिक समस्येचे निराकरण करण्यात ते पात्र ठरले. सामाजिक सलोखा कशा पद्धतीने निर्माण करावा हे सादरीकरणाच्या माध्यमातून सामाजिक हित संबंध विद्यार्थ्यांनी जोपासलेले दिसून आले. सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीवा निर्माण झाल्या, विविधतेत एकतेची जाणीव निर्माण झाली. सांस्कृतिक वारसा कसा जतन करावा याविषयीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जाणीवा निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला गेला. 9वं उद्दिष्ट पुस्तक अभिप्रायातून नवोदित लेखक लेखिका घडवणे व साहित्य चळवळ गतिमान करणे. नवीन लेखक निर्माण करण्यासाठी त्यांच्या लेखन क्षमताचा विकास झाला. कार्यशाळेच्या आयोजनाने लेखन कौशल्य विकसित झाली, सादरीकरणाची स्पर्धा वाढू लागली, साहित्य चळवळ गतिमान झाली. सादरीकरणामुळे संदर्भीय पुस्तकांची तुलना सादरकर्ते परस्परांशी करू लागले. साहित्य संमेलने, ई साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी प्राप्त झाली. नवोदित साहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण होऊ लागली. सादरीकरणासाठी उत्तेजन प्राप्त झाले. अशा स्वरूपात चला करू पुस्तकांशी मैत्री हा उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकाचे अभिप्राय सादरीकरण करता आले. ई बुक गॅलरी, ग्रंथालये, विविध मासिके, चॅनल याद्वारे पुस्तक अभिप्राय सादरीकरणाचे प्रयोग विद्यार्थी करू लागले. छोट्या पुस्तकावर आपली मतांतरे मांडू लागले. त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे विविध प्रकारातील साहित्याची तुलना विद्यार्थी सादरीकरणाच्या माध्यमातून करू लागली. ही या उपक्रमाची फलश्रुती म्हणावी लागेल. तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे पुस्तक अभिप्राय सादरीकरण या उपक्रमातील उणिवा कमी झाल्या. अत्यंत दर्जेदार स्वरूपाचे सादरीकरण विद्यार्थी करू लागले. निवडक पुस्तकांच्या सादरीकरणाची छाप विद्यार्थ्यांच्या अंतर्गत स्पर्धात्मक स्वरूपात सादरीकरणात दिसून आली. या उपक्रमाची सिद्धता येथे स्पष्ट होते. चला करू पुस्तकांच्या मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाची यशस्वीता, पुस्तक परिचय, भाषण कौशल्य व विशेषता, वाचनासाठी प्रेरित करणे, मूळ पुस्तकांचे वाचन, विविध प्रकारची पुस्तके, त्यांची तुलना, पुस्तकांचा अभिप्राय देणे, लेखन कार्य व सादरीकरण करणे, पुस्तक वाचनाच्या फायदे, सर्वांगीण विकासात वाढ, शब्दसाठ्यात वाढ, आवड जोपासली जाते, आकलन क्षमतेचा विकास होतो, वाक्चातुर्य वाढते, कल्पनात्मक विकास होतो, व्यक्तिमत्वाचा विकास होतो, संवाद कौशल्याचा विकास होतो आणि विचार कौशल्याची समृद्धताही होते. समारोप. पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे. वाचनामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, संवेदनशक्ती, सृजनशक्तीचा विकास होतो. पुस्तक वाचनामुळे संस्कार साधला जातो, अभिप्राय साध घालतो. अभिप्राय सादरीकरणाच्या नवीन पाऊलवाटा विद्यार्थ्यांना व वाचकांना दाखवून देते. त्याचे मुद्दे मेंदूची दरवाजे उघडतात. खऱ्या अर्थानं वाचन ही काळाची गरज आहे. करोनानंतर वाचन चळवळ मंदावली. मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून ओस पडलेली ग्रंथालय पाहता चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या
वाचनाची चळवळ आवश्यक वाटली. त्यातूनच हा उपक्रम हाती घेतला. सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेत असताना एखादी कलाकृती आपण वाचन करावी, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा, या दृष्टिकोनातून हा उपक्रम निवडण्याचा मुख्य हेतू होता. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. एक कृतीयुक्त आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाला. वाचनामुळे पुस्तकाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. अभिप्राय सादरीकरणामुळे भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य या मूल्यांची रुजवणूक झाली. हे या उपक्रमाचे फलित म्हणावे लागेल. या उपक्रमासाठी मला प्रेरित करणारे तज्ञ मार्गदर्शक, संस्था सदस्य तथा विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी वर्ग, या बरोबरच लातूर डायटच्या प्राचार्या गिरी मॅडम, प्राध्यापक कापसे सर, श्री भापकर सर, श्री माने सर यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे पुनश्च एकदा मी आभार मानतो. चला करू पुस्तकांशी मैत्री हा उपक्रम पुस्तक अभिप्राय सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची चळवळ गतिमान करू शकला, साहित्याची चळवळ गतिमान करू शकला. इतकेच नव्हे, वेगवेगळ्या पुस्तकांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ YouTube ई साहित्य निर्मितीच्या माध्यमातून प्राप्त झाले आणि त्यामध्ये स्पर्धात्मक चढाओढ लागली. या उपक्रमासाठी सदिच्छा. उपक्रम साठी निवडलेली संदर्भ सूची दिशा उपक्रम संपादक श्री नामदेवराव जरग, प्रकाशन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शालेय उपक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, भाषिक खेळ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, शैक्षणिक उपक्रम श्री SR माशाळे, उपक्रमातून कृतिशील संशोधनाकडे श्री SR माशाळे. याबरोबरच अनेक YouTube लिंक्स इथे देण्यात आलेल्या आहेत. चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमात मान्यवरांना दिलेली निमंत्रणे. चला करू पुस्तकांशी मैत्री या पुस्तक अभिप्राय सादरीकरणातील माजी प्राचार्य, महाराष्ट्रातील थोर विचारवंत, विचारशलाकाचे संपादक डॉक्टर नागोराव कुंभार यांचा अभिप्राय, त्याचबरोबर साहित्यिक श्री विवेक सौताडेकर यांचाही आलेला पुस्तक अभिप्राय. चला करू पुस्तकांशी मैत्री या उपक्रमातील पुस्तक अभिप्राय सादरीकरणाची दिली गेलेली गुगल ड्राईव्ह, फोटो लिंक, ब्लॉग लिंक, YouTube लिंक, जोडवलेली परिशिष्टातील संदर्भ सूचीची निवडक पुस्तके, त्यानंतर या पुस्तक अभिप्राय सादरीकरणातील सहभागी विद्यार्थ्यांची यादी, चाचणी व उत्तर चाचणीच्या प्रश्नावली. धन्यवाद. अशा पद्धतीने चला करू पुस्तकांशी मैत्री हा पुस्तक अभिप्राय सादरीकरण यशस्वी झाला. धन्यवाद.